किशोरीताई, आजवर तुमच्या करिअरमध्ये खुपलेल्या गोष्टी तुम्हाला? खुपलेल्या म्हणजे बेसिकली कमिटमेंट नाही ठेवत लोक, ते खूप खुपतं. म्हणजे सुरुवातच म्हणाले गेलं तर जसं घर एक मंदिर सिरियल होती माझी, त्याच्यामध्ये असं काही मला प्रोजेक्ट केलं गेलं, स्टोरी सांगितली गेली की जसं काही इट इज अ मेन लीड ऑफ द सिरियल, आणि त्या हिशोबाने सीन्सही करत गेले, सगळं करत गेले. पण इव्हेंच्युअली जेव्हा मी ऍक्च्युअली शो पाहिला तेव्हा असं वाटलं की अरे आपलं तर वन ऑफ द कॅरेक्टर्स आहे. म्हणजे ह्या काही काही कमिटमेंट्स असतात ना की आपण विचारतो की अच्छा हे मेन प्रोटॅगनिस्ट हे मेन आहे, तर आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणजे आपली एक स्वतःची एक इमेज असते किंवा स्टेटस असतं आपलं, जे आपल्याला माहिती की मला हे करायचं आहे ते करायचं आहे. पण अशा काही गोष्टींमुळे जे कमिटमेंट नाही ठेवत त्याच्यामुळे आपल्याला धोका आपल्या स्वतःलाही मिळतो, आणि अनुषंगाने आपल्या समोर जे ऑडियन्स आहे तेही विचारायला लागतात की बाबा तुम्ही असं का केलं, हे काम काय का केलं, ते काम का केलं. प्रियाताई, तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या करिअर मधल्या खुपलेल्या गोष्टी? एक तर सुरुवातीला जे एक असतं ना प्रथम पदार्पण, जी पब्लिसिटी व्हायला लागते किंवा जे नाव व्हायला लागतं, तसं काही माझ्या बाबतीत झालं नाही. त्यामुळे ठीक आहे, पण मला त्याच्याबद्दलही आता काही वाटत नाही, तेव्हा ते खुपलं. पण सध्याची जी मराठी चित्रपटसृष्टीची जी परिस्थिती आहे ना, त्याची मला खूपच म्हणजे भीती वाटायला लागली बेसिकली. कारण आता जेव्हा चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये मी विजयी झाले आणि त्याच्यानंतर मला जेव्हा कळलं की एकंदरीत काय परिस्थिती आहे, इथं थिएटर्सचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कलाकारांची मानधनं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, त्याचे रिटर्न्सच नाही आहेत. चित्रपटांकडे आणि सगळ्यात चांगली गोष्ट एकच वाटते की खूप मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगले चांगले सब्जेक्ट्स येतात हिंदीच्या मानाने, पण तरीही लोक बघायला फार जात नाहीत. मल्टिप्लेक्स लोकांना म्हणजे मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत. असे खूप काही प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे भीती वाटायला लागली मला बेसिकली की आणखीन एक वर्षभरानंतर कसं काय, म्हणजे काय होणार. तुमच्यामध्ये एक उत्कृष्ट चांगली अभिनेत्री दडलेली असताना देखील लोकांनी तुमचा कायम डान्स ओरिएंटेड भूमिकांसाठी विचार केला, हे तुम्हाला खुपतं का? हो, ही खरी गोष्ट आहे. उत्कृष्ट अभिनेत्री नसेन, पण जोपर्यंत तुम्हाला काही करायला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार कसं की तुम्ही चांगलं करताय. पण मी काही फिल्म्स माझ्या हातामध्ये अशा होत्या, पण खरं सांगू याच्यामध्ये लक फॅक्टर मी कदाचित मानते जास्त, की मी ज्या काही भूमिका केल्या त्याच्यामध्ये ज्या चांगल्या भूमिका होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत, आणि जे डान्स वगैरे जिथे केलंय, जिथे मी अशा झाडाच्या मागे पळत हिरोच्या मागे गाणं म्हटलेलं असे चित्रपट चालले. आता ह्याला मी काहीच करू शकत नाहीये ना, त्यामुळे मी खुपलं तरी गप्पा बसण्यात माझ्याकडे पर्याय नाहीये. किशोरीताई, तुम्ही अचानक गायब झालात आणि मग बरेच वर्षांनी परत आलात, तर लग्न झाल्यानंतर तर मधली जी 4-5 वर्ष तुम्ही गायब होतात, तर अर्थात तुमचं असं उत्तर असेल की मी त्यावेळेला मुलं मला झाली, मी त्यांचं संगोपन करत होते वगैरे, पण आता खुपतं का? किती वर्ष वाया गेली असं वाटतं का? नाही, खरं सांगू मी ना खूप डबल टिबल शिफ्ट करत होते लग्नापूर्वीपर्यंत, आणि खूप काम करत होते की जेव्हा लग्नाची वेळ आली 93 डिसेंबर, तेव्हा असं वाटलं की बस आता मला काही नकोय, लग्न करायचंय, हाऊसवाईफ बनायचंय आणि घरात बसायचंय. इनफॅक्ट लग्न झाल्यानंतर विचारायचं की हे विक्स कोणाला देऊन टाकू, हा मेकअप बॉक्स कोणाला देऊन टाकू, हे सामान कोणाला देऊन टाकू. मला अजिबात असं मनात नव्हतं की मी परत या क्षेत्रात येणार आहे. हो, आणि मुलगा झाला, तो एक 2-4 वर्षाचा झाला आणि तो शाळेत जायला लागला, परत मी रिकामी बसायला लागले घरामध्ये की मला आता टाइमपास काय. तर माझी सासू खूप वेस्टर्न विचारांची, माझे सासू सासरे, ते म्हणायला लागले की अरे किशोरी घरी कशाला बसते, इफ यू वॉन्ट टू ऍक्ट जाऊ शकतेस तू, तुला काम करायचं वगैरे असेल तर. माझ्या बहिणींनी, माझ्या फॅमिलीने म्हणाले की अरे किशोरी शहाणे होतीस तू, कुठं घरगुती घरात बसलीयस आणि वाया घालवतीयस आयुष्य. मलाही कुठेतरी कुणकुण वाढायला लागली की वाय नॉट, म्हणजे परत एकदा आपण जर टॅलेंट आपलं युटिलाइज करू शकलो, परत क्षेत्रात पदार्पण करूया. आणि असं करत ते मग एक परत सुरुवात झाली माझी. प्रियाताई, लक्ष्मीजींचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला म्हणजे आज तुम्हाला असं वाटतं का की लक्ष्मीजी जर का असते तर तुमचं करिअर वेगळ्या पद्धतीने वर गेलेलं असतं, आज कुठे तुमचा एक रुतबा वेगळा असा असता? मला नाही वाटत मी काम केलं असतं. हो, कारण मी ना सगळं, मला खूप कंटाळले होते. मी वयाच्या 8व्या वर्षापासून मी काम करत होते. थोडीशी घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला घरासाठीही काम करावं लागलं. त्यामुळे मला ना
नको होतं ते सगळं. परत सकाळी 8 वाजता स्टुडिओमध्ये पोचा, परत मेकअप करा आणि हे म्हणजे मी टोटली म्हणजे जेव्हा 9 वर्ष गॅप घेतला ना तेव्हा मी बघायची बाकीच्या हिरोईन्स करताना, बापरे मी ह्याच्यातून सुटले, हा मी किती छान आहे, एकदम मला बरं वाटतंय, असं ते कुठेतरी झालं होतं. आणि मी खूप असं फॅमिली लाईफ ते एन्जॉय करत होते, मुलांना वाढवत होते. आणि अगदी म्हणजे लक्ष्मीकांत सकाळी निघताना सकाळी पहाटे उठून डबा करून देण्यापासून 10 लोकांचा इथपर्यंत मी केलंय आणि मला ते मी खूप एन्जॉय केलाय तो पिरियड. मग नंतर करायला लागलं म्हणजे परिस्थितीनेच करायला नाही लागलं असं नाही, मग काय करणार घरात बसून मी, म्हणजे ठीक आहे मुलं नंतर मग हॉस्टेलला गेली आणि मला थोडंसं वाटलं की आता मी करावं, कारण घरात बसून राहणं माझ्याच्याने शक्य नव्हतं. त्यामुळे मग मी केलं आणि रोल्स मला खूप चांगले चांगले आले. म्हणजे मग पुन्हा तसेच रोल नव्हते की त्या पद्धतीचे करू पण शकणार नव्हते, पण मला जत्रा आल्यानंतर मी स्वतःला नाही आवरू शकले. मला तो रोल खूप आवडला केदारने जेव्हा मला विचारलं तेव्हा, आणि मी केलं ते मग करतच गेले. मग म्हटलं म्हणजे घरातली बेर्डे फॅमिली सुद्धा एवढे चांगले लोक आहेत ना की त्यांनी सांगितलं प्रिया तू घरात बसून राहिलीस तर तू म्हणजे नको, काय करणार तू घरात बसून, तू बाहेर पड. म्हणून मी चला म्हटलं आता एक नवीन वेगळं आयुष्य, आणखीन एक सेकंड इनिंग सुरू करू. तुमच्या दोघींसाठी चांगल्या अभिनेत्री असून देखील कधी तशी भूमिका लिहिली गेली नाही, स्त्री प्रधान भूमिका लिहिली गेली नाही, तर हे तुम्हाला खुपतं का किशोरी? डेफिनेटली खूपतं मला. कारण मला इनफॅक्ट कितीतरी माझे ओळखीचे अजूनही म्हणतात की तुमच्यासाठी मेन, जसं तू आता विचारलं त्याच पद्धतीचा प्रश्न मलाही केला जातो. आणि मला वाटतं की जसं अशी अपॉर्च्युनिटी मिळाली असती तर डेफिनेटली त्याचंही मी सोनं केलं असतं. पण मला असं तरी वाटतं की करेक्ट टाईमला करेक्ट सिच्युएशनला तुम्ही पोचलं पाहिजेत. कदाचित त्यावेळेस तशी सिच्युएशन नव्हती, कदाचित मी तितकी मॅच्युअर्ड नसेन. जसं मी म्हटलं की आधीपासून या कॅरेक्टर्स हे हिरोईन झाले किंवा जेव्हा जाण नव्हती एवढी, प्रिया पण लहान वयातच हिरोईन झाली, मी लहान वयात हिरोईन झाली, तेव्हा ते असं करिअर करायचं आहे किंवा एक पर्टिक्युलर कुठल्या तरी ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, फोकस आहे, टार्गेट आहे, असं काहीच नव्हतं. एक जनरल जसे चांगल्या भूमिका येत गेल्या, कदाचित माझं नशीब चांगलं होतं की जितक्या भूमिका केल्या त्या आवडल्या लोकांना आणि लोकांनी फार काही खंत असं व्यक्त नाही केली. अजूनही माझे चित्रपट लागतात, अजूनही मला रिपोर्ट्स येतात की अरे तुमचा तो चित्रपट आला, आणि खुश मी त्यामुळे तशी हॅपी आहे. पण हे जसं आता मॅच्युअर्ड झाल्यावरती असं वाटतं की अरे कुठली तरी एखादी अशी हिरोईन ओरिएंटेड एक भूमिका मिळाली असती तर त्याचं सोनं केलं असतं. माझ्यासाठी मी म्हणेन की मला काही चित्रपट असे चांगले मिळालेत. म्हणजे मी महेश कोठारेंचा फुल-3 धमाल म्हणेन, जत्रा माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता. आता चल धरपकड जो रिलीज झाला, मी असं म्हणेन की ते चित्रपट माझ्यासाठी, कदाचित तो रोल माझ्यासाठी लिहिला गेला म्हणण्यापेक्षा मी त्या रोलमध्ये खूप फिट बसले. त्यामुळे मी असं समजते की तो रोल माझाच होता. त्यामुळे असं अजून काही मी मला काही खूप अवॉर्ड्स वगैरे मिळाले आहेत किंवा असं अशातला काही भाग नाहीये किंवा माझा कधी विचार केला गेला त्याबद्दल, त्याच्याबद्दल काही खंतही नाहीये अजिबात. पण मी माझं आत्ताचं करिअर खूप एन्जॉय करते. किशोरी, लोक तुम्हाला रेणुका शहाणेची चुलत बहीण समजतात, तुम्हाला माहितीये का? खूप छान आहे. हे गुप्त का? नाही, खूपच नाही, हे बस आडनाव भगिनी आहोत आम्ही. तिला माझे फोन्स येतात, मला तिचे फोन्स येतात, म्हणजे असे रॉंग नंबर कनेक्ट होत असतात. पण त्यात इट्स जस्ट पार्ट ऑफ लाईफ, असं काही एवढं खूपच वगैरे काही नाही. पण ते आपापसात जे पैज लावतात की बघ मी सांगितलं ना आहे बहीण, किंवा बघ मी सांगितलं ना नाहीये बहीण, ही जे पैज आहे ते त्यांच्या आपापसातले. असा एखादा किस्सा, एखादा फोन आलेला आठवतो का पर्टिक्युलरली? हा, बऱ्याचदा येतात. इनफॅक्ट आठवड्यातनं 1-2 फोन तर असतातच की हॅलो रेणुकाजींशी बोलू शकतो का? तर म्हटलं रेणुकाजींचा नंबर मला माहित नाही बाबा, मी किशोरी शहाणे. ओ ताई सॉरी ते एका खाली एक नंबर असल्यामुळे आम्हाला असा गोंधळ झाला. म्हटलं ठीक आहे. आशुतोष राणांचा कधी येत नाही ना फोन? थँक गॉड. नाही त्यांचा कधीच नाही आला. आणि दीपकजींनी रेणुकाला कधीच केला नाही. हे पहिलं सांगितलं. शेवटी लोक म्हणत असते आल्या मोठ्या शहाण्या. शहाण्या आहेत ना, बस ती शहाणी मी शहाणी बस.